वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता तुम्ही माझ्याशी बोललात ना, तुम्हाला ज्या गोष्टीची काळजी वाटते तसं काहीही होणार नाही. नाही वा वा. मी आहे केबिन मध्ये. जायच्या आधी मला भेटून जा नक्की. मी समीर, जरा प्लीज बघून घे, काही हवं असेल वहिनीला तर. ओके, मी येतो. वहिनी, आपण सेल मधलाच. मला भेटून जा. या ना वहिनी, बसा. या 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 हा हा प्लीज हॅव अ सीट. हो. हो, बसा. बी कम्फर्टेबल. बरं वहिनी, तुम्ही काय घेणार? ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी, कॅपुचिनो, अमेरिकन एक्सप्रेसो? हे अमेरिकन एक्सप्रेसो? हा. तुमच्या डोळ्यातच दिसलं मला. एक अमेरिकन एक्सप्रेसो द्या ना पटकन प्लीज. तुम्ही बसा ना इकडे. हो. बसा बसा, लगेच बसा. तू पण बस ग. काय तू तुझंच ऑफिस आहे, बस बस. अहो ऐका ना, हा. मला ना घरी पण जायचंय हो. हो हो, आम्हालाही जायचंय. तसं नाही हो, ते तुम्ही मागवलंय ना ते. अमेरिकन एक्सप्रेसो? हा ते ते अमेरिकेहून येणार ना हो. एवढा वेळ मी इथे कशी बसणार ना. 2 मिनिटात येईल. दोन दोन मिनिटात येणार. मोठ्या लोकांचं काय ना, अमेरिकेत दोन. बरं ते जाऊ द्या वहिनी, तुम्ही आज म्हणजे तुम्ही बऱ्या आहात ना? ओके ना सगळं? मला काय धाड भरली आहे. नाही पण मग तुम्ही आज अचानक अशा इथे ऑफिस मध्ये म्हणजे? हा ते ती आमची ही नेहा ऐकतच नाही ना. आता मला सांगा, यश सारखा बॉस हिला मिळणार आहे हे का? मात्र तुम्ही 100% बरोबर बोलला. हा? आता हे बघा, इथली नोकरी समजा सोडली, बरोबर, बाहेर पडल्यानंतर कुठेतरी इन्क्रीमेंट मिळेल, दुसरीकडे नोकरी मिळेल, सगळं होईल, पण मुळात यश सारखा बॉस मिळेल का? हा. किती सच्चा, किती प्रामाणिक माणूस आहे तो, आहे की नाही वहिनी? हो घेतलाय मी, अनुभव घेतलाय. असं मिळेल का कुठे परत? काय अर्थ आहे याला? हेच 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 मी तिला सांगायचा कधीपासून प्रयत्न करते, पण ही ऐकेल तर शपथ ना. आणि माझं मेलीच तर कधीच ऐकत नाही. अहो हिचं काय म्हणणं माहितीये का, तो खोटं बोलला. आता खोटं बोलला याला काय अर्थ आहे का मला सांगा समीरजी? काय काय अर्थच नाहीये वहिनी. मग आता मला सांगा, एखादा माणूस खोटं बोलला तरी त्याच्या मागे उद्देश काय? तो तसं का बोलला? त्याला नेमकी कारणं काय होती? हा विचार आपण केला पाहिजे ना. बरोबर. आता खोटं बोलला, खोट म्हणजे असं मला म्हणजे बघा बाबा, म्हणजे वहिनी, तुझी कॉफी यायला वेळ लागेल, तू कॉफी घेऊन जा, मला खूप काम आहे. बघितलं बघितलं समीरजी, हे असं करते हो, ऐकतच नाही. यश काय काय म्हटलं यश साहेब आले. नाही नाही, आपल्या प्रयत्नांना यश कधी मिळणार, मी असं म्हणालो. अच्छा. तुम्ही बसा. हो. बी कम्फर्टेबल. मी काय म्हणते, तुम्ही ते काय मागवलं होतं ना मगाशी, अमेरिकन एक्सप्रेसो? ते 2 मिनिटात येणार म्हणालात ना, ते अजून आलं नाही. गेली 2 मिनिटं गेली मगाशी. तर मी काय म्हणते, तुम्ही ते मला पार्सल करून द्या ना. हा, म्हणून ते घेते आणि घरी जाऊन बघते ना ते खायचंय का प्यायचंय. वहिनी काय ना, तुमच्या व्यक्तिमत्वाचा आम्हाला पूर्ण अंदाज आलेला आहे. आम्ही ऑलरेडी ते पार्सलच सांगितलंय. काय सांगता? Come on guys, प्लीज बसा. दरवेळी मी आल्यावर तुम्ही जर का असं कॉन्शियस होऊन उभे राहणार असाल ना, तर मी कॉन्शियस होईल. मी तुम्हाला सांगितलंय, नथिंग हॅज चेंज्ड. की कालही यश होतो, आजही यशच आहे. प्लीज. आणि तुम्ही जर का नेहमीसारखं माझ्याबरोबर बसून इकडे जेवणार नसाल तर मला इकडनं जावं लागेल. मी जाऊ का? नाही सर, प्लीज तुम्ही पण बसा ना आमच्यासोबत जेवायला. थँक्यू, पण आधी तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या. बसा प्लीज. खुशी बस, बस रे.
शेफाली, आम्ही इथे बसलो तर काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही सर, मला काय प्रॉब्लेम असणार ना. थँक्यू. शेफाली, आज मी एकच डबा आणलाय. असंही माझ्या डब्याची आता कोणाला गरज नाही. मी तिथे जाऊन बसते, माझे कलिग्स आहेत त्यांच्याबरोबर. हे, आपलं काय? मी पण नेहा बरोबर जाऊन बसते. चौधरी साहेब, 2 घास खाऊन घ्या. मला भूक नाही आहे. ऐका ना, यशवर्धन चौधरी, असं दुसऱ्यांच्या ताटाकडे सतत बघून त्यांचं पोट दुखवण्यापेक्षा स्वतःचं पोट प्रेमाने भरून घ्या. घ्या. मला भूक नाही आहे समीर.